वळूया आता पुढील बातमीकडे. मिरजेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख भैया जमादार यांच्याकडून छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी तथा रुस्तमे हिंद पैलवान सिकंदर शेख याने दमदार कामगिरी करत आमदार केसरी किताबावर आपले नाव कोरले. अंतिम लढतीत त्याने पंजाब केसरी अबुध सिंग याला छडी टांग डावावर चितपट करत 3,51,000 रुपयांचे प्रथम क्रमांकाचे मानाची चांदीची गदा मिळवली. मिरजेच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानात झालेल्या या स्पर्धेला हजारो कुस्तीप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंतिम लढतीतील सिकंदर शेखच्या आक्रमक आणि तांत्रिक खेळीने मैदानातील प्रेक्षकांची मने जिंकली. 2 लाख रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पैलवान रविराज चव्हाण यांनी शुभम शुद्धनाळे यांच्यावर मात केली, तर 1.5 लाख रुपयांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये महारुद्र काळेल यांनी सुबोध पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला. महिलांच्या 1,11,000 रुपयांच्या मानाच्या कुस्तीमध्ये राष्ट्रीय पदक विजेती सृष्टी भोसले हिने पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी हिला पराभूत करत विजेतेपद पटकावले. याशिवाय विविध गटातील एकूण 14 कुस्त्या या मैदानावर रंगल्या. स्पर्धेतील विजेत्यांना आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चांदीची गदा प्रदान करण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे मोठे बंधू उद्योजक अशोक खाडे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुख भैया जमादार, युवा उद्योजक फिरोज भैया जमादार, उद्योजक अब्बास भाई नयानी, डॉक्टर महेश कुमार कांबळे, उमेश हारगे, पैलवान मलगोंडा पाटील, पैलवान गणेश बागडी, पैलवान रवी पाटील यांच्यासह पंच, नामांकित पैलवान आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज फारुखभाई असतील, बागडी साहेब असतील, हारगे असतील, अशा भरपूर कार्यकर्त्यांनी कुस्त्याचं नियोजन मैदान घ्यायचं ठरलं. आणि मला अभिमान वाटतो की मैदान ठरलं, पॉम्पलेट छापल्या आणि मग मला ह्यांनी सांगितलं की भाऊ आम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मैदान असं घेतोय. मला आश्चर्य वाटलं. त्याच्या अगोदर मला विचारलं नाही काय नाही आणि हे मैदान घेतलं तर असं मैदान घ्यायचं म्हणजे थोडंसं रिस्क करतो आपण आणि तसं मॅनेजमेंट पण मोठी लागते. त्यामुळे आम्ही करतो. परत सगळे कार्यकर्ते आणखी त्याला जोडले आणि जोडून हे असं भव्य दिव्य मैदान, हे पहिल्या वेळी मिरजेच्या मतदारसंघात आपल्या पहिलं मैदान होते. असं मैदान झालेलं नाही. असं मैदान हे इथं होते आता हे. आणि मला अभिमान वाटतो माझ्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आज एवढी जनता इथं उत्सुकतेनं आणि मातबर पैलवान सिकंदर शेख सारखे पैलवान इथं उपलब्ध झाले. बाडगी मॅडम सगळे इथं पैलवान उपस्थित झालेत आणि असे मोठे जे नॅशनल खेळणारे पैलवान आहेत ते इथं उपस्थित झाले. त्याबद्दल मी सगळ्या जनतेचं, आमच्या ह्या कार्यकर्त्यांचं, नियोजकांचं मी धन्यवाद देतो. त्यांचे मी आभार मानतो. अशी मैदान प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजेत. मातीतला खेळ चालू झाला पाहिजे आणि मातीतला खेळ चालू होऊन पैलवानांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना तंदुरुस्त बनण्यासाठी हे मैदानं झाली तर ते तंदुरुस्त बनतील, कुस्त्या खेळतील आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी तो प्रयत्न करायचा आहे. हा एक प्रयत्न आम्ही यावर्षी केलेला आहे. निश्चितच माझं धाडस नव्हतं कुस्त्या लावायचं, कुस्त्या करायचं. बऱ्याच वेळा वाढदिवसानंतर माझे प्रस्ताव आहे की आपण कुस्त्याचे मैदान घेऊया, कुस्त्याचे मैदान घेऊया. पण फारुखभाईनं जोरात पुढाकार घेतला आणि फारुखभाईने हे सुंदर असं मैदान इथं उपलब्ध केलं. त्याबद्दल फारुखभाई आणि त्यांच्या सर्व टीमला माझा धन्यवाद. जे पैलवान इथं आलेले आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आणि निश्चितच अशी मैदानं प्रत्येक ठिकाणी व्हावीत आणि आम्ही मैदान करत राहू हे आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. थँक्यू.